भात असतं वरती, त्याच्या आतमध्ये तांदूळ असतो. तर भात वरती म्हणजे कवर असतं, मग ते झोडल्यानंतर त्याच्यात तांदूळ छडे. असंच ना? नाही नाही, असंच ना? नाही नाही. आणि थोडं त्याचा मुकडा पण विचित्र असा कलरमध्ये असतो. किंवा काय काय जण प्लॅस्टिक लावतात जे रात्री वाजतं, पक्षी बिक्षी येत नाहीत, त्याने घाबरतात. म्हणजे असं थोडं हातबीतला असं हे केलेलं असतं. बुजगावून, इट्स कॉल्ड बुजगावून. अरे काय आलं गरम नाही? काय होतंय मोबाईलला? मारी टोपी सगळे एकदमच सगळ्यांना झटका यायला लागला. हा गोप्रोचा विषय सांगायचा होता. तर नॉर्मल मी इथे स्टे केलं आहे, सीता निवास लॉज. क्लचचा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला यार, मला भीती वाटायला लागली. आणि गोप्रोचे ते लय स्क्रीनशॉट होते, 2-3 वेळा गोप्रो हँग झाला यार, अचानक बंद होऊन जातो. क्लच दाखवावं लागणार, क्लच दाखवावं लागणार. पूर्ण सोडतो तरी गाडी उठत नाही. कुठे जर रिपेअरवाला हे आहे चिपळूण. तर आपण आता हवं चिपळूणला आणि मी स्टे केलो आहे. तिथे अयोध्या पण आहे एक लॉजिंग, पुन्हा अजून पुढे आहेत. पण सिंगल बेडसाठी नाही भेटत इथे, सगळेजण डबल बेडवाले आहेत. सिंगल बेड भेटण्याकडे मुश्किल आहे थोडा, डबल बेडला लगेच भेटतात इथे. तर आत्ता आपण आहोत चिपळूणच्या, आणि चिपळूणची संध्याकाळ आहे. संध्याकाळच्या वाजलेत 4:30. मी 1च्या दरम्यान आलो मी. त्याच्यानंतर मी थोडा नाश्ता केला, म्हणजे सकाळी नाश्ता केला, दुपारी थोडं जेवलो. त्याच्यानंतर मी इथे आता फ्रेश बिश होऊन बाहेर थोडंसं एक फिरायला जातो आहे. मस्त जरा इकडचं प्रदर्शन बघतो, निरीक्षण कसं काय. आणि एक गोष्ट की या क्लचचं काहीतरी झालं भाई, ते करून घ्यायला पाहिजे. इथे मगाशी कुठेतरी एक बाईकचं शॉप दिसला होता, रिपेअर सेंटर. फुल क्लच झाला हा भाई. अरे हे गॅरेज आहे की ना बाईकचं? बाईकचं गॅरेज कुठं आहे? बाईकचं गॅरेज कुठं आहे का? हां हां, बाईकचं काम करतात का ते काय माहिती नाही. बघतो बरं विचारलं आता बघू. अरे काय आलं गरम नाही? काय होतंय मोबाईलला? मारी टोपी सगळे एकदमच सगळ्यांना झटका यायला लागला. हा गोप्रोचा विषय सांगायचा होता. तो भाई 2-3 वेळा तो गोप्रो बंद झाला, पूर्ण बॅटरी गारावी लागली. आणि जी फाईल रेकॉर्ड झाली ती करप्ट झाले का दाखवलं रिपेअर म्हणून, तर मला काय माहिती नाही. ह्या लाईनला पिंकून हे वेल्डिंगवालेच आहेत सगळे. हां कसम. ते बाईकचं गॅरेज कुठं आहे? बाईकचं गॅरेज हे इथे आहे. ते इथून पहिला बघून आहे का चालू आहे. हे बंद आहे.
5 तारखेपर्यंत बंद आहे. A few moments later. हो, काय व्ह्यू आहे. हे बघा, हे भात ना सुकायला ठेवलं आहे. हे बघा, आय थिंक ते मध्ये मध्ये आहे ना, ते आय थिंक ते वाऱ्यामुळे ना भात असं परतलं आहे. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय, जर नॉर्मल उभं भात असेल ना तर कापायला इझी पडतं, पण जर असं आडवं तिडवं असेल ना तर ते खूप कंटाळवाणे पण असतं आणि खूप हार्ड पण असतं, कारण ते म्हणतात ना असं गुंतलेलं असतं एकाच्या मध्ये एक. हे आता थोडं आपट आहे. सगळ्यांकडे असं वेगवेगळी रीत असते. आता हे सुकायला ठेवलं, सुकलं ना का आय थिंक ना ते भिजलं आहे म्हणून असं सुकायला. त्याच्या पेंड्या बघा, ते प्रॉपर जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत त्याचे दाणे आहेत ना जे असतात ना, भात असतं वरती, त्याच्या आतमध्ये तांदूळ असतो, तर भात वरती म्हणजे कवर असतं. मग ते झोडल्यानंतर जर असंच ना, नाही नाही कांड्या आहेत व्हाईट कलरच्या, याला भात असतं. आणि त्याच्यानंतर ते चक्कीत टाकल्यावर त्याच्यात तांदूळ येतो. ओके, तर ते चांगलं सुकलं आहे ना तर ते सोडत नाही. आपटले चांगलं आपटायला भेटत नाही आपल्याला चांगलं. एकदम करकरीत सुकलं ना का ते भाताचे बरोबर ना प्रॉपर निघतात पण, आणि भात पण चांगलं भेटतं. म्हणजे प्रॉपर सुकवायला लागतं. आणि ओलं जर केलं ना तर काय फायदा नाही, मग खराब होऊन जातं. तर आता तिथे भात कापडायला नाही. ते बघा तिकडे भाई किती पाणी आहे, पूर्ण पाणी आहे. हे सुकणार कसं? आय थिंक पाऊस पडला वाटतं इथं आणि वादळ आलं वाटतं. बघा ना, असं आडवं तिकडे फिरलं, बेकार आहे, वाट लागली शेताची. याने काय होतं ना, जेवढे मेहनत आहे ना ती फुकट जाते. इथे मध्ये मध्ये लागलंच नाही, असं कसं? ह्याचा स्मेल ना गावासारखं फील होतं की मी गावाला आलं. हे जे कांड्या असतात ते तांदूळ, त्याचे भातातून तांदूळ निघतो. आणि जे भात असतं ना ते काढल्यानंतर जे व्हाईट कांडे राहतात ना, हे गुरांना खायला घालतात. मग हे एकावर एक ना रचून ठेवतात. रचून ठेवणं म्हणजे एका जागी ना व्यवस्थित कुठल्या तरी जागी असं ते ठेवतात. त्याच्यानंतर जेव्हा उन्हाळा येतो, गुरांना काही खायला नसतं, हिरवा पाळा वेळा, तेव्हा हे खायला घालतात. ह्याला पेंडा बोलतात. पेंडा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलत असेल, तर आमच्याकडे याला पेंडा बोलतात, सुका पेंडा बोलतात. जेव्हा उन्हाळा बिन्हाळा येतो ना तेव्हा हे यूज करतात गुरांसाठी. पावसाळ्यात नेहमी त्यांना भाजी म्हणजे हिरवळ तर असतंच खायला. आता ते आय थिंक खायला म्हणजे संध्याकाळी चहा प्यायला बसलं वाटतं. पण याला खाज एवढी बेकार आहे बघा, पूर्ण ओला आहे यार ते. हे प्रॉपर सुकल्याशिवाय फायदा नाही काय, झोडून त्याला एक दाणा नाही खाली पडणार त्याला. प्रभात हेल्थ केअर. ओके, आपलं लोकेशन कुठं आलो? वाव, का हवा लागते यार. हे आहे चिपळूण. आता चिपळूणमध्ये कोणत्या सिटीमध्ये आहे हे मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण तिथे एक कॉलेज आहे त्याच्या आजूबाजूला आहे. मला वाटतं ना इकडे जोरात वारा आला आहे, कारण पूर्ण जे शेत आहे ना, म्हणजे गवत आहे ना, त्याचं उलटं फिरलं आहे. वारा कसा गवताला असा फिरवतो गोल गोल असा चक्रीसारखा, त्याला चक्रीवादळ पण म्हणतात कधी कधी. त्याच्यामुळे नासधूस होते. इकडचे बाईकला एक गॅरेज भेटत होतं. एक पोरगा बिचारा भेटला, तो त्याने दिलान करून पैसे पण घेत नव्हता. बोलतो गुगल पे आहे माझ्या बॉसकडे, म्हणजे ओनरकडे, आणि बोलतो माझ्याकडे गुगल पे नाही. आणि माझ्याकडे सुट्टे नव्हते, 50 रुपये होते. शेवटी मी ते एक कॅडबरी घेतली 20वाले आणि त्यात 10 रुपये दिले त्याचे. चांगला होता. आय थिंक सांगलीवरचा साताऱ्यातला होता वाटतं. असं वाटतं ना मी माझ्या गावाला फिरतो आहे. म्हणजे माझं गाव इथून जास्त लांब नाही आहे, म्हणजे कमीत कमी 3 तास पकडा. हो, 3 तासात पोहोचेल. पेंडे परशुराम. सगळे ना भातं कापून आले ते.
अंगाला खाज उठलं ना भातं कापून की आम्ही आंघोळ करायला जायचा, ते पण नदीवरती. तो आम्हाला एक चान्स भेटायचा की आम्ही भाताला आम्हाला नदीवरती आंघोळ करायला जायचं. कारण खाजला जी त्याला खाज उठते अशी, ती खाज जायला ना खूप पाणी लागतं आणि खूप साबण लावावं लागतं. तर आम्ही डायरेक्ट नदीवरच जायचं. घरात कसं एवढं भेटणार नाही नीट करायला. भात बघ मध्येच का त्यांनी कापलंय काय माहिती यांची काय कापण्याची पद्धत आहे. आपण आता आलो आहे, काय बघायला भेटतं. हां ना टाईम लागेल तिकडे, ते काय सांगू नाही शकत. नाही मी इकडचं नाही, तिकडे आता मन भरेल तेव्हा येऊन रिटर्न. 15 मिनिटं नाही काय पुढं आलास तर मला घे. आलो तर गेम, पण मी नवीन आलो तर मी पहिल्यांदाच बघतोय. 15 मिनिटात ये, तिथं मी भरलेलं आहे. आलो हां हां. काका हे सांगतात, अरे यायला माझं मन भरलं पाहिजे यार. बघू एकदम प्रेमाने बोलले यार, कारण खूप लांब आहे. मला वाटतं ना बाहेर जायचं आहे. त्यांना असं वाटतं ना मी राहत आहे इकडचा, नाही आहे यार. बिचारे ते वाट बघत असतील माझ्या आता. संध्याकाळ बघायची असेल ना गावची, तरी बघा संध्याकाळ. ही आहे गावची संध्याकाळ. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिये नभात नहीं चांदवा, नवा नवा गारवा. गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या. त्याला बुजगावनं म्हणतात. हे व्हाईट व्हाईट लावलं ना त्याला ना, जे मंकी विंकी ते घाबरतात त्याला असं. आणि थोडं त्याचा मुकडा पण विचित्र असा कलरमध्ये असतो. किंवा काय काय जण प्लॅस्टिक लावतात जे रात्री वाजतं, पक्षी बिक्षी येत नाहीत, त्याने घाबरतात. म्हणजे असं थोडं हातबीतलं असं हे केलेलं असतं. बुजगावून इट्स कॉल्ड बुजगावून. दुसऱ्याच्या गावात फिरायला मजा वाटते, कारण गोष्टी नवीन नवीन बघायला भेटतात आणि आपण पण त्याच्याबद्दल काहीतरी बोलायला लागतो. आपल्या ज्याच्या गोष्टीनं आपल्याला नवीन काही दिसत नाहीत, तेच तेच बघून. आता यांच्या गावातला स्मेल बघा, एकदम वेगळा स्मेल येतो यार. फील येतो, गावचा फील येतो. आणि आपल्या इथे गावचा फील येतो, पण तो स्मेल आपण रोज घेतला असून त्याच्यामुळे एवढा फील येत नाही. गावाला ह्याच गाड्या फेमस, फॅशन प्रो, हिरो होंडा.
Hey, y'all, come look at this. डॉगी शिटी पण वाजत. अरे शिटी वाज. ही लाकडं आणतात आता काय काय गावातनी, कारण काय काय गावातनी अजून गॅस सिलेंडर आले नाही, ते लाकडं तर आणत असतात. गॅस सिलेंडर आले काही लाकडं आणणार. अजून या गावची पोरं खेळतात, आमच्या गावात अजून पोरं खेळायची बंद झाली आता. पहिल्यावर का काय आता राहिलं नाही. हां, तर ते चुलीसाठी संध्याकाळी लाकडं घेऊन येतात. गॅस आलाय काय काय ठिकाणी, पण काही काय तर यूज नाही करत. पहिल्यापासून एवढे लाकडं जमावली असतात त्याच्यावरच करतात. रोजची माणसं 10 असतात, 2-3, त्या लाकडावर होऊन जातं. तर कोणी स्पेशल असं आलं अचानक, जर कुठं जेवण बिवण बनवलं असेल तर लोक बनवतात. हां, अशी म्हणजे सवय असावी, एवढी पण नाही. आपल्याला आता जेवढं फिरायचं होतं तेवढं आपण फिरलो. आता चाललो आपण रेस्ट करायला. जिथे मगाशी मी दाखवलं ना, आज स्टे करणार आहे त्या हॉटेलला. मिनी ड्रायव्हचा थ्रो बघू शकता तुम्ही. हा येल्लो आहे. मी येल्लो थोडा लांब ठेवला आहे, व्हाईट तर मी वापरत नाही. हा व्हाईट आहे, हा येल्लो. आणि गाडीची लाईट बघायचं हे बघा. आता हार घातला म्हणून हाय बीम, लो बीम, हाय बीम. आणि हा येल्लो, हा व्हाईट. जादू. चला आता डायरेक्ट हॉटेलला भेटू.